बघा आपले 1.3 मधले 4 क्वेश्चन झालेले. किती क्वेश्चन झालेले? 4. प्रॉपर्टीज कोणत्या होत्या बघितल्या होत्या आपण. ठीक आहे, एकदा तुम्हाला परत दाखवतो म्हणजे विसरणार नाही तुम्ही. प्रॉपर्टीज जे आहे आपल्या, प्रॉपर्टीज म्हटल्यापेक्षा काय म्हणू शकतो आपण त्याला, सिमिलॅरिटीच्या टेस्ट. किती टेस्ट आहे? 3. कोणत्या कोणत्या बघा, ह्या आपण 1.3च्या स्टार्टिंगला शिकलेलो आहे. पहिली टेस्ट आहे ए, 2 अँगल इक्वल. दुसरी टेस्ट काय, 2 साइड मधला अँगल एस एस. आणि तिसरी टेस्ट काय, 3 साइड. इकडे काय असतो साइडचा रेशिओ. काय असतो साइडचा रेशिओ? ज्यांना समजलं नसेल मागचा व्हिडिओ बघून घ्या, 2 व्हिडिओ टाकलेले. ठीक आहे, 4 व्हिडिओ आलेले आतापर्यंत आपले. आता हाच याच्यावर म्हणजे ह्याच प्रॉपर्टीवर अप्लाय करायचा. कसं बघा, प्रत्येक गोष्ट जी दिलेली असते तिला काही ना काही महत्व असतं. जॉमेट्रीमध्ये जी काही लाईन दिलेली क्वेश्चन मध्ये त्या प्रत्येक लाईनला महत्व आहे. इन अ ट्रॅपेझियम, याला ट्रॅपेझियम म्हटलेलं आहे. काही ना काही कारण असेल म्हणूनच ट्रॅपेझियम म्हटलेलं आहे. जर काही कारण नसतं तर फक्त चौकोन टाकला असता, सिम्बॉल टाकला असता असा. ठीक आहे, पण असं सिम्बॉल टाकलेलं आहे का? नाही. ट्रॅपेझियम म्हटलेलं आहे म्हणजे तुम्हाला पहिलं हे आलं पाहिजे ट्रॅपेझियम म्हणजे काय. आता थोडक्यात सांगतो. हा तुमचा ट्रॅपेझियम आहे. काय आहे? याला इकडेच घेऊन आपण डायरेक्ट. दिसला का? हा काय आहे? ट्रॅपेझियम. आता ट्रॅपेझियम मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही, ज्या बाजू म्हणजे ज्या बाजू असे स्ट्रेट असतात दोन्ही पण त्या पॅरलल असतात. कशा असतात? पॅरलल. म्हणजे समजा इथं जर याला नाव दिलं आपण, याला जर नाव दिलं ए बी सी आणि डी, तर हा ट्रॅपेझियम असल्यामुळं एडी पॅरलल राहील. काय राहील? पॅरलल राहील बीसीला. ठीक आहे, ही प्रॉपर्टी. मग आता हीच प्रॉपर्टी इथे यूज करायची आपल्याला. ठीक आहे, आता कशासाठी यूज करायची बघू आपण. कशासाठी यूज करायची तर ठीक आहे, हे लक्षात राहू द्यायचं. आता आपला प्रश्न सुरू होईल मेन. काय काय गिवन आहे बघा. क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज ए ट्रॅपेझियम. काय म्हटलेलं आहे? ट्रॅपेझियम. मराठीत काय म्हणतात तर त्याला? समलंब चौकोन. ठीक आहे, ट्रॅपेझियम. पी क्यू आर एस इज अ ट्रॅपेझियम. त्याच्यानंतर ऑलरेडी दिलेलेच आहे त्यांनी बघा, साइड पी क्यू इज पॅरलल टू साइड एस आर. याला 1 नंबर देऊन ठेवा. ठीक आहे, आता परत काय दिलेले? ए आर इज इक्वल टू 5 AP. ठीक आहे, म्हणजे याच्यावरून होईल ए आर अपॉन AP इज इक्वल टू 5. ठीक आहे, याला द्या 2रा नंबर. समजलं? हे प्रूव्ह दॅटच्या क्वेश्चन मध्ये थोडी टेक्निक लक्षात ठेवायची की आपण सॉल्व्ह कशासाठी करत आहे. हिचा काही ना काही यूज आहे आपल्याला म्हणून साइड पॅरलल दिलेले. हा रेशो कशा ना कशा बघा, कुठं ना कुठं आपल्याला यूज करणे म्हणून हा रेशो दिलेला आहे आपल्याला. आता 2 ट्रँगल घ्यायचे ज्याच्यामध्ये हे आलं पाहिजे, ए आर आणि एपी आले पाहिजे, एस आर आणि पी क्यू आलं पाहिजे. आता जर तुम्ही बरोबर बघितलं ट्रँगलकडं तर बघा आपल्याकडे काय आलं पाहिजे? एस आर. एस आर म्हणजे ही साईड आली पाहिजे, बरोबर आहे, ही एक बाजू आली पाहिजे. पी क्यू, पी क्यू म्हणजे ही एक बाजू आली पाहिजे. आपल्याला 2 दिलेली कोणती? ए आर म्हणजे ही एक बाजू आली पाहिजे आणि एपी म्हणजे ही एक बाजू आली पाहिजे. मग आता ह्या बाजू येणारे ट्रँगल कोणते बनतात सांगा बरं? ते तर तेवढं तर कळायला पाहिजे ना तुम्हाला. तिथे ट्रँगलचं नाव दिलेलं नाही. ह्या बाजू येणारे ट्रँगल कोणते बघा? ए आर येणारा ट्रँगल आणि एस आर येणारा ट्रँगल हा मोठा आणि हा त्याचा विरुद्ध बाजूला छोटा. मग नाव कसं घ्यायचं बघायचं? पी ए क्यू. काय म्हणायचं त्याला? इन ट्रँगल पी ए क्यू. बघा दुसऱ्या ट्रँगलचं नाव घेताना त्याच लाईनवरचा पॉईंट घ्यायचा. त्या लाईनवरचा पॉईंट कोणता आहे? आर. आर ए एस. ट्रँगल आर ए एस. बरोबर आहे. तुम्ही एस ए आर जर घेतला तर ते सिमिलर येतील ते, पण आपण बरोबर त्याला सिमिलर साठी रेशो बरोबर घेता येणार नाही. आता हीच लाईन घ्यायची, पी या लाईनवर आहे ना, मग इकडून आर ला सुरू करायचं. ठीक आहे, आता बघा पी ए क्यू कोणता? पी ए क्यू इज कॉन्ग्रुएंट टू आर ए एस. कोण रिझल्ट सांगायचं सांगा? कोणते अँगल? ऑपोजिट अँगल. व्हेरी गुड, ऑपोजिट अँगल्स. आता दुसरा एक अँगल पाहिजे आपल्याला, तो तुम्हाला शोधता आला पाहिजे.
अल्टरनेट अँगल, आता याचा यूज करणं आहे, साईड पी क्यू इज पॅरलल टू साईड एस आर. आता दोन अँगल बनतात, त्याच्यासाठी तुमच्या थोड्याफार कन्सेप्ट स्ट्रॉंग पाहिजे. बघा, हा जर अँगल बघितला तुम्ही, हा आणि हा किंवा हा आणि हा दोन्ही पण घेऊ शकता. ठीक आहे, आपल्याला दोनच अँगलची गरज आहे, आपण कोणताही घेऊ शकतो. कसं आहे ते सरळ सरळ असं असतं बघा. या दोन पॅरलल लाईन कनी एक लाईन मारली आडवी, बरोबर. तर हा जो अँगल असतो हा याला इक्वल असतो. कोणते अँगल म्हणतो आपण त्याला? अल्टरनेट. बघा, आता जर मी ही लाईन काढली समजा अशी, पी क्यू एस आर, तर हे दोन अँगल कसे आले रे? इक्वल. फक्त असं न म्हण, अशी पूर्ण सिस्टीम न काढता त्यांनी अशी दिलेली. कोणते अँगल इक्वल येतील ते? पी क्यू एस, बरोबर आहे. आता पी क्यू एस म्हटल्यापेक्षा तुम्ही इथं काय म्हणणार? इथं काय पॉईंट दिलेला आहे? ए, बरोबर आहे. एका लाईनवर दिलेलं आहे. दुसरा कोणता येईल मग? आर एस क्यू. आर एस क्यू न म्हणता काय म्हणणार तुम्ही? आर एस ए. ठीक आहे, मग याच्यासाठी काय करायचं तुम्ही? याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट इथेही लिहू शकता त्याला. एकटा झाला होता बिचारा, त्याला डायरेक्ट इथेही लिहू शकता तुम्ही. कसं? बघा, पॅरलल म्हटल्यावर कोणते कोणते अँगल सांगितले मी तुम्हाला आत्ताला? पी क्यू एस इज कॉन्ग्रुएंट टू, दुसरा कोणता आहे? आर एस क्यू. कोणता? आर एस क्यू. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय करायचं? पी क्यू ए, काय म्हणायचं? पी क्यू ए आर एस ए, आणि इथं टाकून द्यायचं का? तर फक्त ती लाईन टाकून द्यायची. क्यू ए एस एका लाईनवर आहे. कोणत्या लाईनवर येते? एका लाईनवर. कोलिनियर म्हणतात त्याला. मग त्याच्यामुळे आपण त्यांचे नावं बदलू शकतो. समजला? आता हा जो 2 नंबर दिलेला आहे याला 3 करा आणि याला 2 करा. समजून जाईल ना तुम्हाला लिहिताना? जास्त काही हे नाही येते. आता डायरेक्ट इथं टाका. हाच अँगल डायरेक्ट उचलून इथं ठेवा. कोणता? पी क्यू ए इज सिमिलर टू आर एस ए. आर एस ए, आणि इथं डायरेक्ट टाका फ्रॉम टू. फ्रॉम टू म्हणजे तुम्हाला समजलं का? प्रत्येक गोष्ट काही ना काही रिझनसाठी दिलेली. ही लाईन पॅरलल दिलेली होती, याचा अर्थ त्यांना एक्सपेक्टेड होतं तुमच्याकडून की तुम्ही हे शोधा, हा अँगल तुम्ही शोधून दाखवा, असं त्यांचं म्हणणं असतं जॉमेट्रीमध्ये. आता 2 अँगल शोधले तर काय आलं मग सांगा? कोणती टेस्ट येईल? ए टेस्ट. ट्रायंगल पी ए क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल आर ए एस. कोणत्या टेस्टने इक्वल येतील ते? बाय ए ए टेस्ट. ठीक आहे, मग आता कोणत्या साईड पाहिजे आपल्याला? ए आर. इकडे कोणता आहे? ए आर इकडे. इकडे कोणते? एपी. एपी, बरोबर आहे. आता इकडे काय आहे? एपी. इकडे काय आहे? ए आर. त्याच का घेतल्या? कारण त्याचीच गरज आहे आपल्याला, ए आर आणि एपी. फक्त आपण हा अँगल, हा ट्रायंगल इकडून लिहिला म्हणून ए आर खालून घेतला आपण. समजून राहिलं का नाही? एपी ए आर. त्याच्यानंतर दुसरी कोणती पाहिजे? पी क्यू. पी क्यू. इकडे जर पी क्यू घेतली तर इकडे कोणतं घेसाल? आर एस किंवा एस आर. आणि याला काय म्हणतो आपण? करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे, काय काय होतं ते? एपी अपॉन ए आर इज इक्वल टू पी क्यू अपॉन आर एस. ठीक आहे, इज इक्वल टू 1/5 फ्रॉम 3. किती वरून? 3 वरून. सर तिथे तर 5 आहे, आपण रेशो उलटा घेतला का नाही? एपी अपॉन ए आर. आपल्याला ए आर अपॉन एपी का? नाही, एपी अपॉन ए आर आहे, तर हा काय होईल? इनवर्स होईल. काय होईल? इनवर्स. जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर बघा, 1 मिनिट, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जास्त क्रिटिकल नाही करून देत, आपल्याला इझी शिकायचं ना. बघा काय करा, हा जो आहे याला इकडे सरकवा. टेन्शन नका घेऊ, हा इकडून लिहा, म्हणजे तुम्हाला तो रेषो उलटा करण्याची गरज पडणार नाही. मग हे खालचे सगळे उलटे होतील. ठीक आहे, बघा कसं. याला थोडं साईडला घेऊ आपण. 1 मिनिट, टेन्शन नका घेऊ. 2 मिनिट इकडे तू. याला इकडून घेऊ आपण.
काय केलं रे, फक्त पोझिशन बदलली. काय बदलली? पोझिशन. मग आता यांची पण पोझिशन बदलून जाईल सगळ्यांची. सांगा कोणत्या टेस्टने इक्वल येतील आता हे? आर ए एस इज सिमिलर नाही रे, सॉरी कॉन्ग्रुएंट नाही, सिमिलर. इज सिमिलर टू ट्रायंगल पी ए क्यू. कोणत्या टेस्टनं? बाय ए टेस्ट. ए टेस्ट. आता हे काय केलं तुम्हाला इथं कळून जाईल. आता सांगा आपली साईड कोणती आहे? ए आर. मग इथं जर ए आर घेतली, इकडे ए आर घेतली, तिकडे कोणती येईल? ए पी. दुसरी साईड कोणती पाहिजे आपल्याला? एस आर आणि पी क्यू. मग इकडे जर एस आर घेतली, तिकडे काय येईल? पी क्यू म्हणा, क्यू पी म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. आणि इथं काय लिहिणार? करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? आता तुम्ही इथंच लिहू शकता डायरेक्ट, पुढच्या पेजवर जाण्याची गरज नाही आपल्याला. बघा आता ए आर अपॉन एपी किती आहे रे? 5. ए आर अपॉन एपी किती आहे? 5. मग देअर फोर एस आर अपॉन एस क्यू, सॉरी पी क्यू किती येईल? 5. फ्रॉम 3. किती वरून? 3 वरून. मग एस आर बरोबर किती येईल रे? 5. हे सगळं असं एकदम पद्धतशीर सोडवावं लागतं. हे प्रूव्ह करायचं होतं तुम्हाला. ठीक आहे, समजलं? हे असं एकदम पद्धतशीर सोडवायचं. तुम्ही कुठूनही कसंही पाहून लिहिलं तरी ते डायरेक्ट जो पेपर चेक करतो त्याला कळून जातं गोष्टी, की एवढा माइंड तुमचा चालत नाही. तुमचं थोडं तोडक्या मोडक्या भाषेत असलं की समजून जातं त्यांना की मनानं सोडवलेलं आहे. समजलं? पहिला प्रश्न होता थोडा टफ होता. टफ म्हणजे समजण्यासाठी टफ होता, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. एक गोष्ट तुम्हाला ही समजली पाहिजे. हा प्रश्न 3 मार्काला येईल. किती मार्काला येईल? 3. ठीक आहे, नेक्स्ट. टेन्शन नका घेऊ, याचं काम नाही ना आपल्याला. टेन्शन घ्यायचं नाही कधी. घ्यायचं का? ऑल इज वेल. काय? ऑल नाही, ऑल इज वेल. सेम गोष्ट, सेम कंडिशन, सगळं सारखं, जसंच्या तसं. कसं? बघा, हे जे इथपर्यंत आलो ना आपण, इथपर्यंत, इथून जे इथपर्यंत पोहोचलो, जसंच्या तसं छापणे, फक्त अँगलचे नाव बदलले. काय बदलले? अँगलचे नाव. कसं बघून घ्या आता. क्वाड्रिलेटर ABCD इज ए ट्रॅपेझियम. काय आहे तो? ट्रॅपेझियम आहे. तुम्हाला दिलेलं आहे साइड AB, सगळं सेम आहे, समजून घ्या. साइड AB इज पॅरलल टू साइड BC. आता पॅरलल असल्यामुळं कोणते 2 अँगल बनले सांगा पटकन. बघा CDB कोणता घ्यायचा पहिला? अँगल CDB इज इक्वल टू दुसरा अँगल ABD. कोणता? ABD. ठीक आहे, आता यांचे नाव बदला. CDB न म्हणता काय म्हणा? O. CDO. आणि याला ABD न म्हणता काय म्हणा? ABO. आणि इथं काय लिहिणार? DOB. आणि मागच्या याच्यात पण एक गोष्ट लिहायची राहिली रे आपली. इथं टाका अल्टरनेट अँगल. कोणते अँगल? सांगावं लागेल ना त्यांना. अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल इथं पण टाकावं लागेल आपल्याला. काय? अल्टरनेट अँगल. याला द्या 1 नंबर. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर काही रेशो वगैरे काही गरज नाही. आता डायरेक्ट कोणते ट्रायंगल घ्यायचे डायरेक्ट तुम्हाला समजलं असेल. कोणते घ्यायचे? हा, COD. बर, इन ट्रायंगल COD आणि दुसरा AOB. AOB. पहिला दाखवा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. कोणता? COD. हा इक्वल आहे. कोणाला इक्वल आहे? AOB ला. कोणते अँगल? ऑपोजिट. ऑपोजिट अँगल्स. त्याच्यानंतर दुसरा अँगल हा दाखवला आपण CDO. कोणता? CDO हा इक्वल आहे ABO ला. सर हे काय चालू आहे? सगळं सिमिलर दाखवायचे. काय दाखवायचे ते? सिमिलर. आणि सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला साधी साधी सरळ गोष्ट आहे. तुम्ही विचार करा, सिमिलरच्या टेस्ट किती आहे रे? 3. कोणत्या कोणत्या? SAS, SSS. जेव्हा साइड दिलेलीच नाही, काय? साइड दिलेलीच नाही, तर मग काय घ्यावं लागेल?
अँगल. साईडचा काही प्रश्न आहे का? मग साईड दिलेलीच नाही तर दोन अँगल शोधणे आपल्याला. मग पहिला तर शोधला आपण की ऑपोजिट अँगल आहे, तो तुम्हाला दिसून जाईल. दुसरा अँगल कुठून शोधणे? या पॅरलल लाईनहून. हा हे जे करून राहिलो ना आपण, हे तुम्हाला मेन लक्षात ठेवायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. समजलं? त्याच्यानंतर कोणत्या टेस्टने इक्वल येतील? मग COD इज सिमिलर टू ट्रायंगल AOB. कोणत्या टेस्ट ना? ए टेस्ट. कितीही बोर होऊ द्या, टेन्शन घेऊ नका. बाय ए टेस्ट. ए टेस्टने ते इक्वल आले. आता आपल्याला साईड कोणत्या पाहिजे तेवढं घ्या फक्त. कोणत्या साईड पाहिजे आपल्याला? AB पाहिजे. कोणती पाहिजे? AB. मग इकडे AB घ्यायची. ठीक आहे. डबल कोणती पाहिजे? CD. ही CD. ठीक आहे. त्याच्यानंतर OB, ही OB. म्हणजे आता एक एक घ्या. पहिले DC घ्यायची, CD घ्यायची. DC आणि CD एकच आहे. CD घ्या पहिले. कोणती घ्या? CD. मग इकडे बघा, इकडं ते क्वेश्चन सोडून द्या. CD घेतली, तिकडे कोणती येईल? AB. झाल्या. आता परत कोणत्या साईडची गरज आहे आपल्याला? OB. कोणती पाहिजे? OB. मग इकडे OB घेतली आपण. कोणती घेतली? OB. दुसरा ट्रायंगल म्हणून खालून लिहिला. इकडे OB घेतलं, तिकडे कोणती येईल? OD. ठीक आहे. आणि इथे एक शब्द टाकायचा, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. हा रेशो आणायचा होता आपल्याला, म्हणून हे सिमिलर दाखवावं लागले. CD किती आहे? DC 6. AB किती आहे? 20. OD किती आहे? काढायची OD. आणि हे 15. तुम्हाला डायरेक्ट कळून जातं. ठीक आहे. आता 15 सक 90. 90 भागीला 20 किती येईल? OD गुणिला 20, 6 गुणिला 15 क्रॉस मल्टिप्लाय. मग OD बरोबर येईल तुमचं 6 गुणिला 9, सॉरी 6 गुणिला 15 90. आणि हे 20, 0 0 कटले. किती आलं OD? 4.1. ठीक आहे. दोन्ही प्रश्न सारखेच आहे. फक्त तुम्हाला इथं याच्या समोर तुम्हाला 5 PQ दाखवायचं होतं आणि इथं याच्या समोर तुम्हाला साईड काढायची होती. ठीक आहे. बघा, अभ्यास तर करावाच लागणार. प्रश्न टफ नाही आहे, तुम्हाला सवय लागते ती. कोणती? कॅल्क्युलेशन. सेम प्रश्न, सेम, काहीच नाही. मला सांगा सगळ्यात पहिले, साईड दिलेले आहे का? दिलेलं आहे का? काय शोधणं आहे? दोन अँगल. एक तर भेटला तुम्हाला. कोणता? डॉक्टर जे कॉल. शक्तिमान पाहत होते ना? शक्तिमान नाही, ज्युनियर जी. माहित नाही तुम्हाला? तुम्ही काय पाहता मग? डोरेमॉन. बर. तारक मेहताच पाहतो. बस सिंचान, डोरेमॉन, जेठालाल. हा, इकडे लक्ष द्या. बस झालं, जास्त दया नका करू. ABCD इज ए पॅरललोग्राम. काय? ABCD इज ए पॅरललोग्राम. पॅरललोग्राम है ना? पॅरललोग्राम म्हटल्यानंतर बडबड नका करू. पॅरललोग्राम म्हटल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे की काही ना काही यूज आहे म्हणून पॅरललोग्राम म्हटलं. काय म्हटलं असेल? कारण आपल्याला, तुम्हाला इथं सांगतो मी, सेम आहे कंडिशन. तुम्हाला झेड काढून दाखवतो, तुम्हाला डायरेक्ट क्लिक होऊन जाईल. कसं बघा, हा एक अँगल आहे, हा एक पॅरललोग्राम आहे, बरोबर आहे? ठीक आहे. हा एक आहे, हा पॅरललोग्राम आहे. समजलं? आणि हा एक असा आलेला आहे. ठीक आहे. आता हे अँगल सांगा कोणते बनतील? हा अँगल आणि हा अँगल कोणते अँगल? अल्टरनेट अँगल. कळालं? बस एवढं शोधणं होतं तुम्हाला. म्हणजे काय? हा जो अँगल आहे आतला, हा इथं अल्टरनेट आहे. कसा आहे? अल्टरनेट. का अल्टरनेट आहे? कारण पॅरललोग्राम मध्ये दोन्ही बाजू कशा असतात? कॉन्ग्रुएंट तर असतातच, पॅरलल असतात. ट्रॅपेझियम मध्ये तसं नसतं. बघून घ्या, फरक समजून घ्या. शिकता शिकता शिकून घ्यायच्या गोष्टी. ट्रॅपेझियम मध्ये ह्या दोन बाजू फक्त पॅरलल असतात. पॅरलल म्हणजे काय रे? ज्या कधीच एकमेकांना टच होणार नाही, अशा सरळ चालत राहतील. आता ही बघा, ही भिंत आहे वरची, ही खालची लाईन आहे. या दोन्ही लाईन पॅरलल आहे. यात तुम्ही किती वाढवा, टच होतील का एकमेकांना? नाही. ठीक आहे. कोणत्या कोणत्या लाईन्स आहेत पॅरलल? लक्ष द्या, सोपं येते. कोणती लाईन आहे पॅरलल? पहिले AB साइड AB इज पॅरलल टू साइड कोणती? DC. आणि दुसरी साइड AD. डायग्राम मध्ये बघायचं सर्वांनी. साइड AD इज पॅरलल टू साइड BC. ठीक आहे. आता मग कोणता अँगल बनतो त्याच्यावर? अँगल
पहिला बघा कोणता, एक मिनिट ए बी घेतलेले आहे ना, थोडं आपल्याला अजून एक थोडीशी एक प्रोसिजर करणं आहे बघा. दॅट इज साइड ए बी ला 80 म्हटलं चालेल का, चालतं ना. साइड डी सी, बस ए बी ला 80 म्हणायचं आणि रिझन टाकून द्यायचं. का म्हणू शकतो आपण, कारण हे काय आहे कोलिनियर. आता याच्यावरती आपल्याला तो अँगल इक्वल दाखवायचा आहे डी सी बी. कोणाचा इक्वल दाखवायचा आहे, टी बी सीच्या. कोणाच्या, देअरफॉर बघा कोणता, याची काही गरजच नाही आपल्याला, कशाला वाढून घ्यायचं फालतू. बघा काय तुम्हाला मी काय करतो ना, हे जे आहे ना तुम्हाला जास्त टेन्शन देत नाही, या साईडची गरज नाही आपल्याला, ती राहू द्या. अरे सॉरी हा, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, ज्या साईडची गरज आहे तीच घेतली आपण. आपल्याला एडी आणि बीसीची सध्याच गरज नाही. ठीक आहे. आता बघा कोणता अँगल येतो, लक्ष द्या बरोबर, डी सी बी. कोणता अँगल, हा इक्वल आहे तुम्हाला कोणाला, टीबीसी ला. कोणाला, आणि काय म्हणणार त्यांना, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. आता हा जो डीसीबी आहे याचे नाव बदलायचे, काय बदलायचे नाव. आता डीसीबी ला काय म्हणणार तुम्ही, डी सी ई, कारण दोन ट्रायंगल घेणे ना आपल्याला, हे ट्रायंगल घ्यायचे आपल्याला. बघा आपल्याला हे दोन ट्रायंगल घ्यायचे, हा एक ट्रायंगल घेणे आणि हा एक छोटा ट्रायंगल घेणे. मग आपल्याला त्या मधात पॉईंट कोणता त्यांच्या, ई. मग आपल्याला ई पर्यंतच पाहिजे. डी सी बी न म्हणता काय म्हणायचं, डी सी ई. आणि याला टी बी सी न म्हणता काय म्हणायचं, टी बी ई. टी बी ई. याला द्या रिजन बी ई सी, एका पॉइंटवर आहे, याला द्या 1 नंबर. ठीक आहे. बाकी प्रोसिजर तीच, दोन ट्रायंगल घ्यायचे. कसे घेणार दोन ट्रायंगल, आता तुम्हाला म्हटलं सांगा, टी पासून चालू करा, एका लाईनवरचे पॉईंट घ्या म्हणजे सोपं होईल तुम्हाला. टीबीसी, टीबी सॉरी, इन ट्रायंगल टीबी, बरोबर. इकडून टी घेतला, तिकडून कोणता घेसाल, डी. डी सी ई अँड डी सी ई. आता एक अँगल तर तुम्ही व्हर्टिकली ऑपोजिट दाखवू शकता, कोणता, या ई ला मधात आणा फक्त. अँगल टी बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई ला मधात घ्या, डी ई सी. कोणते अँगल, ऑपोजिट. टेन्शन घेऊ नका, परत व्हिडिओ बघायचा, कारण तुम्हाला मार्क्स घेणं आहे. ठीक आहे. आणि दुसरा हा दाखवला आपण डी सी, कोणता दाखवला, डी सी ई. कोणाला बरोबर दाखवला, टीबी ला. काय नाही रे, फक्त दोन अँगल शोधायचे आपल्याला, दुसरं काही लक्षात ठेवू नका. काय शोधणं, दोन अँगल्स. ठीक आहे. फ्रॉम 1 सांगा आता कोणत्या टेस्टने इक्वल आले ते, सांग, बोल. ए, बरोबर. बस थांब, तेवढंच उत्तर होतं, पुढे नको जाऊ. एबीसीडी म्हणून राहिला का, बाय ए टेस्ट. कोणत्या टेस्टने इक्वल आले ते, बाय ए टेस्ट. ठीक आहे, समजलं. आता कोणत्या साईडची गरज आहे आपल्याला, बघा डी. कोणत्या साईडची गरज आहे, डी. आपल्याला इकडे पाहिजे आता बी, इकडे बी पाहिजे, मग इकडे काय येईल, आपण मध्ये सी. इकडून जर बी घेतली तर आपण मध्ये काय आली, सी. आता परत कोणती पाहिजे, टी पाहिजे. कोणती पाहिजे, टी. जर टी घेतली तर आपण मध्ये काय येईल, डी. मग याला जर समोर सॉल्व्ह केला आपण तर क्रॉस मल्टिप्लाय होईल. काय होईल, क्रॉस मल्टिप्लाय. डी इंटू बी, डी इंटू बी इज इक्वल टू सी इंटू टी. कसं लिहिलं तसंच लिहायचं, सी इंटू टी असं आहे. मग ते हेन्स टी प्रूव्ड. काय, हेन्स प्रूव्ड. मागच्या 2 क्वेश्चन मध्ये टाकलं नाही का आपण,
टाकून द्या, हे प्रूव्ह. आता तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल, तिन्ही क्वेश्चन सारखेच आहेत. कळालं? तिन्ही क्वेश्चन मध्ये एक ऑपोजिट अँगल, एक अल्टरनेट अँगल, एक ऑपोजिट अँगल, एक अल्टरनेट अँगल, आणि रेशो कोणता घ्यायचा ते समजून घ्यायचं बरोबर. ठीक आहे, गडबड नका करू. सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आणि सगळ्यात सोपा प्रश्न, सगळ्यात फेवराईट, पेपर मधला सर्वात फेवराईट प्रश्न, 2 मार्कासाठी कंटिन्युअस विचारला जाणार. आता इकडे बघा, तुम्हाला डायरेक्ट क्लिक झालं पाहिजे. 2 साइडचा रेशो दिलेला आहे. कोणती टेस्ट येणार? एस. कोणती? मग 2 साइड तर माहिती आहे. अँगल कोणता? अँगल कोणता अँगल म्हणतात त्याला? व्हर्टिकली ऑपोजिट. ठीक आहे, आता 2 ट्रायंगल घ्यायचे. हेच ट्रायंगल उचला. सेकंदात आन्सर आहे बघा. इन ट्रायंगल कोणता आहे तो? ABP अँड दुसरा कोणता आहे? CDP. घेतला? ठीक आहे. काय दिलेले? AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. गिवन काय आहे? आता एक अँगल शोध नाही फक्त तुम्हाला. आता हा जो P आहे ना, याला मधात घ्या, फक्त या P ला मधात घ्या. APB इज कॉन्ग्रुएंट टू, या P ला मधात घेतल्यावर CPD. कोणता अँगल? ऑपोजिट अँगल्स. कोणते अँगल? ठीक आहे, बरोबर. मग देअरफॉर ABP इज सिमिलर टू ट्रायंगल CDP. कोणत्या टेस्टने सिमिलर आहे? बाय SAS टेस्ट. झालं. काय अवघड आहे तुझं? संपला प्रश्न. समजला? काही अवघड नाही. लास्ट वाला आता, अरे शेवटचा आहे. प्रॅक्टिस सेट संपून जातो आपला. कसं आहे माहिती आहे का, आज लिंक लागलेली आहे. पुन्हा या एका प्रश्नासाठी तुम्हाला जर सोडवायचं म्हटलं तर पुन्हा सर्व समजावून सांगावं लागेल. सोपं आहे ना, काही टेन्शन घेऊ नका. बर, पहा बरं किती हुशार मुलगा आहे तो. होतकरू मुलगा आहे. तुम्ही त्याला नाव कुठे ठेवता? हा, एक मिनिट, बडबड नका करू. BAC इज इक्वल टू ADC असं दिलेलं आहे. बर, विचार करा बरं, कोणते 2 अँगल घेता येतील याच्यात? शांत बसा रे. लक्ष द्या. ही पण तुमचा म्हणजे हा क्वेश्चन पण तुमचा एक्झामचा फेवरेट आहे. ठीक आहे, हे 2 क्वेश्चन जास्त इम्पॉर्टंट आहे. कोणते? 8 नंबर आणि 9 नंबर. आता याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला अँगल शोधायला थोडा त्रास जाणार आहे. बघा हिअर तुम्हाला BAC काहीच अवघड नाही. फक्त याच्यात तुम्हाला अँगल शोधणं थोडं अवघड वाटू शकतं. ADC गिवन आहे. काय गिवन? तुम्हाला फक्त ट्रायंगलचं नाव बरोबर घेता आलं पाहिजे. आता जर आपण पहिला घेतला BAC, कोणता ट्रायंगल घेतला? इन ट्रायंगल BAC. ठीक आहे, अँड BAC कोणाच्या बरोबर दिलेलं तुम्हाला? ADCच्या. समजून घ्या, हा फरक आहे. A आणि D. मग तुम्हाला जसंच्या तसं नाव उचल नाही. कोणता? ADC. सर तुम्ही म्हणसाल A सोबत यायला पाहिजे. नाही येणार. का नाही येणार? कारण D आणि A सारखा आहे. A आणि A सारखा आहे का? नाही. बघा C आणि C बरोबर सारखा आला. आता काय करा, बघा या प्रश्नामध्ये एवढं लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलंय, मान्य आहे की A च्या समोर A आला पाहिजे, पण इथं A हा कोणासारखा आहे? D. म्हणून A च्या समोर कोण आलं? इथं D. आणि C च्या समोर C का आलं? कारण C कोणता अँगल आहे? कॉमन अँगल. आता मग लिहायचं कसं बघा? 1 नंबर द्या. याला कसं लिहायचं तुम्हाला सांगतो बघा. असं वेगळं न लिहिता याला डायरेक्ट इथं समोर पण 1 नंबर देऊ शकता तुम्ही असं. ठीक आहे. BAC इज इक्वल टू ADC फ्रॉम 1. आणि दुसरा कोणता दाखवायचा? C ला मदत घ्या. मग BCA कोणता? BCA इज इक्वल टू ACD. कोणता अँगल म्हणणार? कॉमन अँगल. कोणता अँगल? आता कॉमन अँगल म्हटलं, 2 अँगल आले, कोणती टेस्ट येणार? A टेस्ट. कोणती टेस्ट? ट्रायंगल BAC इज सिमिलर टू ट्रायंगल ADC बाय AA टेस्ट.
ए टेस्टने जर सिमिलर आले, आता फक्त बघा आपल्याला कोणत्या साईड पाहिजे. ठीक आहे, करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल तो रेशो घ्यायचा आहे आपल्याला. तर कोणत्या साईड पाहिजे तेवढं घ्यायचं. आता बघा आपल्याला सीबी पाहिजे, सीडी पाहिजे. सीबी म्हणजेच काय, बीसी. काय पाहिजे आपल्याला, बरं सीबीच घ्या डायरेक्ट, बीसी म्हटल्यापेक्षा घ्या सीबी घ्या. काय घेतलं, सीबी. सीबी जर घेतलं तिकडे काय येणार, सीए. आपण मध्ये काय येणार, कसं ओळखायचं बघा ना, इथं काय पाहिजे आपल्याला, सीबी. मग आपण सीबी घेतलं तिकडे काय आलं, सीए. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे सीडी. काय पाहिजे, सीडी. मग इकडे जर सीडी घेतलं आपण, सीडी इकडे, हा दुसरा ट्रायंगल आहे सीडी. इकडे काय घेतलं, सीडी. तिकडे काय येणार, सीए. याला काय म्हणणार, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता क्रॉस मल्टिप्लाय करा. सीए इंटू सीए इज इक्वल टू सीबी इंटू सीडी. सीए इंटू सीए, सीए स्क्वेअर, सीबी इंटू सीडी. हेन्स हेन्स प्रूव्ड. ठीक आहे, समजले प्रश्न सर्वांना. अवघड नाही आहे, ते बोरिंग आहे. काय आहे, बोरिंग. प्रश्न खूप इझी आहे, जास्त नाही, 1-1.5 मिनिटात सॉल्व्ह होते. फक्त ते टॉपिक बोरिंग असल्यामुळे तुम्हाला असा थोडा इंटरेस्ट येत नाही त्याच्यामध्ये. काय करा तुम्ही, व्हिडिओ रिपीट मोडवर बघायचा. तुम्हाला अभ्यास बघा, तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर ते सांगतो एक गोष्ट, हा व्हिडिओ लावायचा. ठीक आहे, समजून घ्यायचा पहिला प्रश्न. जास्त नाही, 20, 22, 30 मिनिटाचा असेल जास्तीत जास्त, तेवढाच अभ्यास तुमचा झालाच पाहिजे. व्हिडिओ लावायचा युट्यूबवर, पहिला प्रश्न पूर्ण बघून घ्यायचा. आता 5 नंबरचा प्रश्न समजा पूर्ण बघून घ्यायचा, नंतर व्हिडिओ पॉज करायचा आणि पूर्ण लिहून घ्यायचं. म्हणजे तुमची 3-4 वेळेस रिव्हिजन ऑटोमॅटिक होऊन राहिली. इथं माझ्यासोबत एकदा, परत तिथं एकदा, आणि रायटिंगमध्ये 2 वेळेस, म्हणजे 4 वेळेस होती तुमची रिव्हिजन. किती वेळेस, 4. ठीक आहे, समजून घ्या.